वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या विरोधात मुंबईतल्या दहिसरमध्ये तीव्र आंदोलन करणाऱ्या 11 मनसैनिकांना जामीन मंजूर करण्यात आलाय। बोरिवली न्यायालयानं प्रत्येकी 6,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर 11 मनसैनिकांना जामीन मंजूर केला। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचं ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाबाबत अमराठी भाषिक रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते संजय निरुपम हे काल दहिसरमध्ये आले होते आणि त्यावेळी मनसैनिकांकडून निरुपम यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी निरुपमांच्या गाडीवर दगड आणि बाटल्या फेकण्याचा प्रयत्न केला, तसंच त्यांच्या गाडीच्या टायरची हवा काढून निषेधही नोंदवला। त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून मनसे कार्यकर्त्यांना अटक केली होती। उत्तर भारतीय रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यात काहीही अडचण नाहीये, मग संजय निरुपम आणि शशांकराव यांना काय अडचण आहे असा प्रश्न मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी विचारलाय। कसले 15 लाख आणि घातला 15 माणसं जाणार नाहीत आणि त्यांची मुळात मानसिकताच नाहीये संपावर जायची। ते म्हणतात आम्ही मराठी भाषा शिकायला तयार आहोत, त्यातल्या बऱ्याच लोकांना तर येते, मग शशांकरावला काय प्रॉब्लेम आहे? आणि कायदा आहे, कायद्याचं तुम्हाला पालन करावंच लागेल ना। जर कायदा आहे तर त्या कायद्याचं पालन करणार नाही हा कुठला उर्मटपणा आणि उद्धटपणा? आणि नाही पालन करायचं असेल महाराष्ट्राच्या कायद्याचं तर इथनं निघून जा, काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही तुम्हाला काय जबरदस्ती बोलवलं नाहीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी राज्य शासनाच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काल दहिसर परिसरात रिक्षा चालकांशी संवाद साधला। त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करून निरुपमांचा निषेध करण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर बोलताना रिक्षा चालकांशी संवाद करण्यास परवानगी घेण्याची गरज असते का असा प्रश्न शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला। कार्यक्रम संपल्यानंतर गाडीमध्ये बसलो, वाहनामध्ये बसलो, तो निघताना माझ्या वाहनावर ज्यांनी पत्थर दगडफेक केला त्याच्यासाठी तुम्ही आमच्या लोकांबरोबर गुन्हा दाखल करता का? मी राम यादवला सांगितलं होतं की त्या विभागात लोकांच्या फोन येत आहे आणि त्या विभागात खूप ऑटो चालक राहतात, तुम्ही जरा सगळ्यांना बोलवा, त्यांच्याबरोबर एक संवाद करतो। संवाद करण्यामध्ये काहीतरी गुन्हा आहे का? मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि